हॅलो नमस्कार. खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन रेसिपीमध्ये. आज आपण बघतोय पोहा टिक्की. खूप सोपी आहे बनवायला, एकदम क्रिस्पी कुरकुरीत एकदम छान लागते. नक्की ट्राय करून बघा. कमी साहित्यामध्ये तयार होते, जास्त वेळ देखील नाही लागणार. तर ही पोहा टिक्की बनवण्यासाठी काय काय साहित्य लागेल आणि कशी बनवायची ते बघूया. एका बाउलमध्ये मी अर्धा वाटी पोहे घेतलेले आहेत. अर्धा वाटी घ्या, एक वाटी घ्या, ज्या प्रमाणात बनवायचं असेल तसं घ्या तुम्ही. थोडंसं कमी जास्त झालं तरी चालेल. तर हे नॉर्मल पोहे आहेत, ज्या ज्या पोह्यापासून आपण कांदा पोहे बनवतो. हे पोहे एक वेळ पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर थोडंसं पाणी त्यामध्ये राहू द्या आणि हे असंच भिजण्यासाठी 10 मिनिटं सोडून द्या. आता 10 मिनिटानंतर हे पोहे चांगले भिजलेले आहेत बघा इथं. चांगले भिजलेले आहेत पोहे. आता हे भिजलेले पोहे दुसऱ्या एका मोठ्या भांड्यामध्ये घेते. आता या भिजलेल्या पोह्यांमध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला, हिरवी चिरून घेतलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची, काही कढीपत्त्याची पानं आणि हिरव्या मिरच्या बारीक तुकडे करून घेतलेले. आता 2 बटाटे शिजवून सालं काढून थोडंसं मॅश करून घेतलेले. यामध्ये आता चवीपुरतं मीठ घातलं. अर्धा चमचा आमचूर पावडर घालायची आहे. नसेल तर चाट मसाला घालू शकता किंवा अर्धा एक लिंबाचा रस देखील पिळून घेऊ शकता. त्यानंतर पाव चमचा गरम मसाला घेतलेला आहे. अर्धा चमचा लाल तिखट घेते. हिरवी मिरची देखील वापरलेली आहे आणि लाल तिखट देखील घेते. तर जसं तुम्हाला तिखट पाहिजे तसं कमी जास्त करू शकता. त्यानंतर अर्धा चमचा जिरे आणि 1 चमचा आलं लसणाची पेस्ट किंवा जाडसर ठेचून घेतलेला आलं लसूण घेतलं. आता हे हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया. थोडंसं चुरून मिक्स करायचं आहे, कारण कांदा जो आपण चिरून घेतलेला आहे तो देखील चांगला मोकळा होईल आणि पोहा देखील चांगला थोडासा मॅश होईल. त्यासाठी या पद्धतीने हे चुरून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं. आता जर गरज वाटली तर थोडासा आणखी पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करायचं. पण इथं बघा आपली टिक्की व्यवस्थित तयार होते, तर इथं मी पाणी अजिबात जास्तीचं वापरणार नाही. आणि तरीही जर तुमची टिक्की होत नसेल तर थोडंसं तुम्ही तांदळाचं किंवा बेसनचं पीठ वापरू शकता. पण कोणतंही पीठ न वापरता इथं बघा ही टिक्की अगदी सहज आणि व्यवस्थित अशी तयार होते. तर अशा पद्धतीनं या टिक्क्या बनवून घ्यायच्या आहेत आणि ही बनवलेली टिक्की आता दुसऱ्या एका प्लेटमध्ये मी काढून घेते. या पद्धतीनं या टिक्क्या बनवून या प्लेटमध्ये मी काढून घेतल्या. आता दुसऱ्या एका वाटीमध्ये 2 चमचे मैदा घेतलेला आहे. तुम्ही कॉर्नफ्लॉवर देखील घेऊ शकता किंवा बेसन घेऊ शकता, गव्हाचं पीठ देखील घेऊ शकता. आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि त्याची एक पातळ अशी पेस्ट बनवायची आहे. हा जो मैदा घेतलेला आहे तो या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. तर ही मैद्याची पेस्ट आता तयार झाली, बाजूला ठेवूया. आणखी एका प्लेटमध्ये आता बघा इथं मी कच्चा जो मक्का चिवडा असतो तो कच्चा मक्का चिवडा घेतलेला आहे. जर तुमच्याकडे हा मक्का चिवडा नसेल, मक्याचे हे पोहे नसतील, तर तुम्ही ब्रेड क्रम्स वापरू शकता किंवा रवा वापरू शकता. जो जाडसर रवा असतो तोही नाही मिळाला तर अगदी घरात ज्या शेवाळ्या असतात त्या शेवाळ्या देखील वापरू शकता. त्यामुळे देखील या टिक्कीना छान असा क्रंच येतो. आता आपण बनवून घेतलेली टिक्की एक एक टिक्की या मैद्याच्या पेस्टमध्ये बुडवायची आहे. या मैद्याच्या पेस्टमध्ये पूर्ण ओली करून घ्यायची आहे ही टिक्की. आणि त्यानंतर आपण जो मक्यांचा चिवडा बारीक क्रश करून घेतलेला आहे त्यामध्ये ही टिक्की कोट करायची व्यवस्थित. हा जो कच्चा मक्का चिवडा आहे व्यवस्थित बघा इथं मी दाखवते या पद्धतीने व्यवस्थित कोट करून घ्यायचा. त्याला तो मक्का चिवडा चिकटला पाहिजे. त्यानंतर हाताने थोडंसं त्याला प्रेस देखील करून घ्या, म्हणजे तो निघणार नाही. तर या पद्धतीनं ही टिक्की तयार करायची आणि दुसऱ्या एका प्लेटमध्ये ठेवून द्यायची. अशा या टिक्क्या बघा मी इथं तयार करून घेतल्या. गॅसवर मी तेल देखील गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि आता लगेच या टिक्क्या तळायला घेऊया. जर ही सगळी प्रोसेस तुम्हाला करायची नसेल तर नॉर्मल जी आपण टिक्की बनवून घेतली ती टिक्की तशीच देखील तुम्ही तळून घेऊ शकता किंवा शालो फ्राय करून घेऊ शकता. त्या पद्धतीनं देखील खूप टेस्टी लागते ही टिक्की. पण या व्हिडिओमध्ये दाखवते ही एक स्टेप केल्यामुळं अजून जास्त टेस्टी आणि क्रिस्पी ही टिक्की तयार होईल आणि मुलांना देखील खूप आवडेल. तर या पद्धतीनं नेहमी जसे आपण पकोडे वगैरे बनवतो तसं ही टिक्की थोडीशी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायची.
आणि तळून घेतल्यानंतर बघा काय मस्त दिसते टिक्की, अगदी छान क्रिस्पी मस्त अशी ही टिक्की आपली तयार आहे. अशाच या बाकीच्या टिक्क्या देखील मी तळून घेतल्या आणि खाण्यासाठी या आपल्या पोहा टिक्क्या तयार आहेत. ही पोहा टिक्की गरमागरम खाण्यासाठी अशीच देखील खूप टेस्टी लागते. तुमच्या आवडीचा एखादा सॉस मिळाला तर अजून टेस्टी होईल. तर नक्की ट्राय करून बघा. कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.